नमस्कार। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डर यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहिलो आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। अनेकांना असं वाटायला लागलं की मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डरनी मला मॅनेज केलं का काय। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी मुरलीधर मोहोळांच्या विरोधात बोलत होतो, त्यावेळेस मुरलीधर मोहोळांच्या समर्थकांना असं वाटत होतं की मला काँग्रेसनी किंवा राष्ट्रवादीने मॅनेज केलंय का। आणि आज ज्यावेळेस मी मुरलीधर मोहोळांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलं की मी मुरलीधर मोहोळांनी आणि गोखले बिल्डरनी मला मॅनेज केलं का काय। तर मला मॅनेज करायची अवकात ना काँग्रेसमध्ये ना भाजपमध्ये, त्यामुळं कृपा करून आहे ना हे मॅनेज करायचे शब्द वगैरे आहेत ना हे जरा बाजूला ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं होतं की जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये जैन धर्मियांना त्यांची प्रॉपर्टी मिळावी हाच माझा हेतू होता आणि या हेतूसाठीच मी खरं तर जैन धर्मियांच्या विरोधात बोललो। मी अनेक गोष्टी ज्या करतो या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहून करतो। मी कधी कधी जे करतो हे कोणाला लक्षातही येत नाही। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये मॅन ऑफ द मॅच जरी दंगेकर असले तरी शेवटच्या बॉलला एक बॉल 6 रन हवे असताना शेवटच्या बॉलला ही 6 ही संतोष पंडित यांनी ठोकली असं मी छाती ठोकून सांगतो। ज्या वेळेस मी हा सगळा जैन बोर्डिंगचा विषय हिंदू विरुद्ध जैन अशा विषयाकडे नेला त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असो किंवा जैन धर्मियांना पण हा विषय सांभाळणं देश पातळीवर शक्य झालं नसतं, म्हणूनच सगळ्या विषयाचा कॉम्प्रोमाइज झालं। आणि समाजामध्ये मी जेव्हा पण काम करत असतो त्यावेळेस मी दोन्ही बाजू बघतो आणि त्याच्यामध्ये जी बाजू कमकुवत असते अशा गोष्टीच्या पाठीशी उभा राहतो। तर मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डर्स हे कमकुवत होते का, तर जैन धर्माच्या समोर हे दोघंही कमकुवत होते हे मला छाती ठोकून माहिती होतं आणि त्यामुळेच खरं तर मी मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डर्स यांच्या पाठीशी खंबीरपणे जाऊन उभा राहिलो। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो त्यावेळेस माझी चूक झालीच नाही हे मला स्पष्ट कसं दिसलं, तर ज्यावेळेस मी तो व्हिडिओ पाठिंबा देण्याचा व्हिडिओ पोस्ट केला त्या पोस्ट केल्यानंतरच त्याच दिवशी दुपारी मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंगमध्ये गेले आणि तिथं जाऊन त्यांनी त्या जैन धर्मियांच्या धर्मगुरूंना त्यांनी भेटले आणि ती प्रॉपर्टी पुन्हा आपण तो व्यवहार कॅन्सल करू आणि ती प्रॉपर्टी परत जैन धर्मियांच्या स्वाधीन केली जाईल असं सगळं त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं। आणि त्यानंतर गोखले आणि जैन धर्मीय यांच्यामध्ये जैनांची बाजू कशी स्ट्रॉंग होती ती गोष्ट समोर आली। तर जो काही व्यवहार झाला होता त्याच्यानंतर एक विषय समोर आला की गोखले बिल्डरच्या बाजूने जर व्यवहार कॅन्सल झाला तर ते पैसे जे पैसे जैन बोर्डिंगच्या ज्या ट्रस्टींनी किंवा जैन ट्रस्टकडे जे जमा झालेले होते ते पैसे रिफंड करण्याची जबाबदारी ही ट्रस्टींची नव्हती असं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं होतं। याच्यावरनं जैन धर्मीय हे कसे व्यावहारिक हुशार आहेत हे याच्यातनं स्पष्टपणे दिसतं। आणि मला हा विश्वास होता की जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ असतील किंवा गोखले बिल्डर असतील हे जैन धर्मियांना फसवूच शकत नाहीत हा मला ठाम विश्वास होता। आणि त्यामुळं खरं तर कसं आहे की नाण्याची एक बाजू मला जैन धर्मियांची कळलेली होती, पण मुरलीधर मोहोळ असतील किंवा गोखले बिल्डर असतील हे मला तर असे म्हणजे एवढ्या 2-2.5 वर्ष मी मोहोळांच्या विरोधात बोलत असल्याकारणाने त्यांच्याकडे मी जाऊन भेटायचा प्रयत्नही केला असता तर ते मला भेटले नसते हा मला विश्वास होता। म्हणून नाण्याच्या दोन्ही बाजू ज्यावेळेस मला कळूच शकत नाही त्यावेळेस मी स्टँड तरी कसा घेऊ या विषयावर हा मला प्रश्न पडलेला होता। म्हणून मी साईडला उभं राहून एक अशी खेळी खेळली की जेणेकरून तो विषय मार्गी लागला। असो मला काही या गोष्टीचं काही क्रेडिट घेण्याची काही गरज नाही आहे किंवा मला कोणी मॅनेज केलं वगैरे, मॅनेज करण्याची कुवत चांगल्यांमध्ये नाही। बरं, जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये मी काही राजकारण करत नव्हतो, हा व्यावहारिक विषय होता। हा व्यावहारिक विषय मार्गी लागावा, जैन धर्मियांना त्यांचं जी काही प्रॉपर्टी आहे ती त्यांना त्यांच्या ताब्यात मिळावी आणि गोखले बिल्डर्सला त्यांनी दिलेले जे काही पैसे असतील ते गोखले बिल्डर्सलाही परत मिळावेत आणि हा विषय सगळा मार्गी लागावा एवढीच माझी प्रामाणिक इच्छा होती। म्हणून खरं तर मी हा सगळा विषय मांडलेला होता आणि मी जो विषय ज्या पद्धतीने मांडला तो विषय पारही पडला। पण हे सगळं प्रकरण करत असताना काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आणि मला त्याची जाणीव काही लोकांना करून द्यायची होती, म्हणून खरं तर हा मी व्हिडिओ बनवतोय। तर तो विषय असा आहे की मुरलीधर मोहोळांचा जेव्हाही हा विषय समोर आला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता, आमदार, नगरसेवक हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नाही। फक्त प्रचारासाठी आपण कार्यकर्ते आहोत का, आमदार आहोत का, किंवा फक्त आपल्याला तिकीट हवं असलं म्हणजेच आपण मोठ्या नेत्यांच्या तळवे चाटायचे असा प्रश्न पडतो, कळलं का। आज नेता जर काही चुकीचा सापडला तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं ना।
हां, कोणीच त्यांच्या पाठीशी, मुरलीधर मोहोळांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत नव्हतं. हे बघून मी मुरलीधर मोहोळांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो, कारण की आज ते पुण्याचे खासदार आहेत. जनतेने त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व बनवलेलं आहे. तर एक आपला खासदार जर पुण्याच्या अडचणीत येत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे संतोष पंडित उभा राहणार. आपले जे काही मतभेद असतील ते बाजूला ठेवायचे आहेत आणि अडचणीच्या काळात आपल्या माणसाला आपण मदत करावी, हाच माझा अजेंडा होता. म्हणून मी मुरलीधर मोहोळांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. पण जाऊ दे, त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही माझ्याबद्दल राग असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरी गोष्ट अशी की मुरलीधर मोहोळांनी ह्या गोष्टीची जाणीव करून घ्यायला पाहिजे की आपल्यानं जर एखादं पाऊल आपल्याकडनं चुकलं तर आपले कार्यकर्ते असतील किंवा आपले पदाधिकारी असतील किंवा आपला पक्ष असेल तोही आपल्या पाठीशी उभा राहणार नाही. कळलं का? या गोष्टीची जाणीव मुरलीधर मोहोळांनी ठेवायला हवी. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या राजकारण्याचा हात आपल्या डोक्यावर असला तर जास्त फडफडूपण आहे याचं उत्तम उदाहरण गोखले बिल्डरच्या माध्यमातून सगळ्या समान जनतेला मिळालं असेल असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं कसं आहे की राजकारण्याचा डोक्यावर हात ठेवायचा आणि तो त्याचा आपल्या डोक्यावर हात आहे म्हणून राजरोसपणे समाजामध्ये वागायचं अशी काही प्रवृत्ती समाजामध्ये दिसते. पण संतोष पंडित तशा प्रवृत्तीचा नाही. कुठल्या राजकारण्याचा डोक्यावर हात आहे म्हणून संतोष पंडित उड्या मारत नाही. संतोष पंडित हा स्वतःच्या जीवावर आहे, स्वतःच्या हिमतीवर आहे आणि कोणाच्याही पैशाचा मिंदा नाही. जे काय संतोष पंडित करतो ते छाती ठोकून करतो, स्वजीवावर करतो. कळलं का? आणि जे मला ट्रोल करतायत या सगळ्या प्रकरणामध्ये, जे मला ट्रोल करतायत हे कोणाचे कार्यकर्ते आहेत हे मला सांगायची गरज नाही. पण तरी स्पष्टपणे सांगतो, हे दंगेकरांचे कार्यकर्ते आहेत. तर दंगेकरांना माझी हात जोडून विनंती. दंगेकर पण माझे चांगले मित्र आहेत आणि बऱ्याच वेळा आम्ही भेटत असतो, एकत्र अनेक गोष्टींमध्ये कामही करत असतो. पण जे कार्यकर्त्यांचा जो गैरसमज झाला आहे की मला मॅनेज केलं का वगैरे वगैरे, तर मी तुम्हाला हात जोडून सांगतो की जसेही दंगेकर निवडणूक हारले तर त्यांनी त्यांचा पक्ष बदलला, पण संतोष पंडितांनी स्वतःचा स्टँड नाही बदलला. कळलं का? त्यामुळं दंगेकरांच्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जरा माझ्या इथं कमेंट करताना किंवा माझ्या विरुद्ध बोलत असताना एक नाही 1,00,000 वेळा विचार करा. कळलं का? मी राजकारणी नाही आहे की प्रत्येक वेळेस ह्या झाडाची फांदी सुटली हातातली की त्या झाडाची फांदी हातात धरायची आणि फक्त स्वतःची तुंबडी भरत बसायची. हे धंदे संतोष पंडित करत नाही. संतोष पंडित स्वजीवावर आहे. त्यामुळं कृपा करून माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना एक नाही 1,00,000 वेळा विचार करा. एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो.